होणार सून मी या घरची. छान आहे ऍक्च्युली, खूपच छान आहे. म्हणजे मी 10 वर्षांनी पुन्हा घरात आले आहे, त्यामुळे मला ही वापसी फार छान. आणि बाहेर तर मला ओळखत नाही कोणी, तिच्यासोबत असलं तर ही सांगते की ही निंगी निंगी निंगी, अरे हा ती निंगी. मग तेव्हा हे लुक पूर्ण वेगळा आहे ना, तिचा वेण्या आणि चष्मा असतो. इट्स नॉट समथिंग यू वुड एक्सपेक्ट युजली. नमस्कार मंडळी, मी अभिषेक एस मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आत्ता आपण आहोत झी मराठी उत्सव. लवकरच तुम्हाला अवॉर्ड फंक्शन बघायला मिळणार आहे 2025चं. आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत कंबळीच्या टीममधले दोघीजणी आहेत, अनिका आणि चिंगी. तर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. तर आता तुम्ही झी मराठी परिवाराचा एक भाग आहात आणि झी मराठी परिवार खूप विस्तारलेला आहे. आणि या वाहिनीसोबत काम करतानाचा तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे? एक्सपिरियन्स खूपच छान आहे ॲक्च्युली, खूपच छान आहे. म्हणजे मी 10 वर्षांनी पुन्हा घरात आले आहे, त्यामुळे मला ही वापसी फार छान वाटते आहे. आणि मला लोकांचं प्रेम खूप मिळतं आहे, त्यामुळे मला उलटं खूपच छान वाटतं. म्हणजे मी रस्त्यावर गेल्यावर 10 लोक ओळखतात की अरे अनिका, अरे निंगी, त्यामुळे खूप छान वाटतं. सेम, खूप छान वाटतं. माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, सो लोकांचं खूप प्रेम मिळतंय माझ्या कॅरेक्टरला आणि खूप छान वाटतं मला करायला. तर आता हा भव्य दिव्य अवॉर्ड फंक्शन सोहळा पार पडणार आहे, त्यात आम्हाला तुमचे परफॉर्मन्स वगैरे काही बघायला मिळणार आहेत का? नक्कीच बघायला मिळणार आहे. खूप युनिक असणार आहे, खूप वेगळा परफॉर्मन्स आहे, ज्याबद्दल मी जास्त सांगणार नाही, पण एवढंच सांगेन. आणि तुम्हाला भन्नाट मजा येणार आहे, कारण की ॲक्च्युली काहीतरी वेगळं आहे. लाईक इट्स नॉट समथिंग यू वुड एक्सपेक्ट युजली. ओके, तर तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसता या अटायरमध्ये. थँक्यू. क्रेडिट नक्की कोणाला द्याल? स्वतःच? मला ॲक्च्युली अनिकाने सजेस्ट केलेलं की असं असं घे आणि तू असं असं गेटअप कर, सो मी क्रेडिट तिला देईल माझ्या पूर्ण लुकचं. ओके. मी माझं प्राईम डिस्कशन तर साक्षी आणि माझ्या आईसोबत झालं, पण माझं जे लुक आहे ते ओव्हरऑल आईने डिसाईड करायला फार मदत केली. आणि डिस्कशन मेकअप वगैरे निंगीने सजेस्ट केलं आहे, निंगी साक्षीने हेल्प केलं आहे. आणि मी स्वतः डिसाईड केलं की हे सगळं मी असं असं करणार, त्यामुळे मी स्वतःला देईल क्रेडिट, आईला, हिला, मेकअप आर्टिस्टला, हेअर आर्टिस्टला, सगळ्यांना. येस. तर आता या झी मराठीसोबत तुम्ही काम करताय आणि आय थिंक ही फर्स्ट टाइमच आहे तुमची, बरोबर? नाही, माझं तर 10 वर्षापासून मी करते. हां. अच्छा, रेड कार्पेट झी मराठीचा रेड कार्पेट फर्स्ट टाइम. येस. तर आता कंबळी ही सिरियलची एक लेवल वेगळ्या क्रेजला आहे, क्रेज वेगळ्याच लेवलला आहे. आणि आम्ही बघतो कमेंट्स वगैरे, तर तुम्हाला प्रेक्षकांकडून कशा प्रकारे प्रतिक्रिया किंवा DMs वगैरे येतात? खूप प्रेम मिळतं आणि खूप जास्त म्हणजे लोकांकडनं एंगेजमेंट आहे. आता मी नवरात्रीसुद्धा 9 देव्या करायला गेलेले, तर प्रत्येक मंदिरात 10-12 बायकांनी ओळखलं आणि फोटोज काढले आणि ॲप्रिशिएट केलं. तर एवढ्या वेगळ्या लेवलचं क्रेज, म्हणजे बाहेर पडल्यावर एकही व्यक्ती ओळखणार नाही असं होणारच नाही. अनिका म्हणून मला ॲक्नॉलेज करतील, माझ्याशी बोलतील. तर हा जो क्रेज आहे तो ओव्हरवेल्मिंग आहे, तो खूप बियॉन्ड माय एक्सपेक्टेशन्स अँड बियॉन्ड माय वर्ड्स आहे. त्यामुळे खूप छान वाटतं आणि हॅपीनेस येतं, त्यामुळे ना आनंद मिळतो फार. मला खूप छान वाटतं. आणि मला लोकांचे मेसेजेस खूप येतात की खूप छान काम करते, खूप मस्त वाटतंय तुला बघताना, सो मला खूप छान वाटतं. आणि बाहेर तर मला ओळखत नाही कोणी, तिच्यासोबत असलं तर ही सांगते की ही निंगी निंगी निंगी, अरे हा ती निंगी. मग तेव्हा हे लुक पूर्ण वेगळा आहे ना, तिचा वेण्या आणि चष्मा असतो. आणि लोक विचारतातही की हा चष्मा तुला रिअल लाईफ मध्ये का? नाही, तो कॅरेक्टरचा आहे. मला रिअल लाईफ मध्ये चष्मा. अच्छा. तुला तुझं अभिनय क्षेत्रातलं पहिलं मिळालेलं बक्षीस आठवतंय का? पहिलं बक्षीस? हो, अभिनय क्षेत्रातलं, म्हणजे ऍक्टिंग फील्ड किंवा इव्हन कोणतंही बक्षीस जे मेमोरेबल होतं. मी 7th स्टँडर्डला होती तेव्हा मी डान्स केलेला, माझा फर्स्ट नंबर आला होता आणि मला बक्षीस मिळालं होतं. सो एक स्पेशल आहे माझ्यासाठी, फर्स्ट होतं. ओके. मला खूप बक्षिसं मिळालेत, पण माझं फर्स्ट बक्षीस जेव्हा मी नर्सरीत होते तेव्हा मिळालेलं. आणि तेव्हाच म्हणजे मी तेव्हा मिस वर्ल्ड झालेले, तेव्हाच मी डिसाईड केलेलं इधर ॲक्ट्रेस नाही तर मिस वर्ल्ड मी बनेन. ओके. नर्सरीत 3 इयर्सची असताना. तर आता आपण छोटासा गेम खेळूयात, ज्यामध्ये ना मी तुला झी मराठीच्या मालिकांची नावं दाखवेल आणि तो ऍक्ट करून तुला दाखवायचं, ओळखायचं. येस, ठीक आहे. येस, ओके, लेट्स गो. अरे खूप सोपी हिंट आहे ही. हे काय आहे? मागे कोण आहे तुझ्या? ओके, नेक्स्ट. अरे मी मगाशी बोलली, नाही पकड ना.
अगं बाई सासूबाई. अशी वेणी असायची आणि मिसेस मुख्यमंत्री. येस. येस. लास्ट. अरे बापरे, हे अवघड आहे. हे चेंज करता येईल का? कारण की मी ओके, मी पाहिलेला सांगतो. नाहीये. होणारी सोनी या घरची. काय? होणारी सोनी या घरची. ओके. होणार सून मी या घरची. हा. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी गप्पा मारून. माझा शेवटचा सेगमेंट असा आहे की आता नॉमिनेशन हा एक वेगळा पार्ट आहे. म्हणजे आजचा दिवस हा आहे की तुम्ही जे अभिनय केलेला आहे, जी कला सादर करता त्याची दाद मिळते आजच्या दिवशी, बरोबर आहे. पण प्रेक्षकांकडून मिळालेलं नॉमिनेशन, त्यांनी दिलेली दाद म्हणजेच खरं कलाकाराचे हे असतं. सो आपल्या लाडक्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? मी हेच सांगू की तुम्ही आम्हाला आज अवॉर्ड्स मिळो ना मिळो, तुम्ही आम्हाला ऑलरेडी नंबर 1 पोचवलं आहे. TRP इतका टचवूड चांगला आहे, त्याच्यानंतर एवढं जास्त प्रेम मिळतं आहे. आमचा प्रोमो पण टाइम्स स्क्वेअरवर लागला. इतकं सगळं होत असताना अवॉर्ड्स मिळो ना मिळो, आम्ही ऑलरेडी मनापासून जिंकलेलो आहे. आणि तुमचा क्रेज पाहून, म्हणजे इंस्टाग्रामवरच, सोशल मीडियावरच नाही पण रिअल लाईफमध्ये पण तुमचा क्रेज जो बघता येतोय ते बघूनच कळतंय की ऑलरेडी जिंकलोय. अवॉर्ड असं मिळण्याची गरज नाही आहे त्यासाठी. जे इथून आहे ते ऑलरेडी जिंकलेलं आहे, त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. तुझं काय बोललंय? सेम अनिका बोलली ते. आणि असंच प्रेम देत राहा आणि नंबर 1 ठेवा, बस. बरं, आता एक शेवटचं म्हणजे असं विचारायचं मला की आता टाइम्स स्क्वेअरवरची जो व्हायरल झाला व्हिडिओ, त्याच्यानंतर तर क्रेज आणखीच वाढली आणि झी मराठीची पहिली मालिका आहे जी टाइम्स स्क्वेअरच्या ह्याच्यावरती हे झाली आय थिंक हिस्ट्रीमध्ये. येस. तर घरच्यांकडून याच्याबद्दल प्रतिक्रिया कशा मिळाल्या होत्या? मस्त. म्हणजे खूप छान वाटलं होतं घरच्यांना पण, की म्हणजे सुरुवातीला लोकांना वाटलं की AI आहे, खोटं वाटलेलं. पण नाही, जेव्हा कळलं की ती खरं आहे, सो खरंच सगळ्यांना खूप छान वाटलं, मस्त वाटलं. माझ्या पण घरी खूप छान वाटलं की सेकंड टाइम शो टाइम्स स्क्वेअरवर गेला. फर्स्ट टाइम पण गेलेला तेव्हाच खूप असं झालेलं, तर सेकंड टाइम पण आई खूप एक्सायटेड झाली. आणि यंदा मराठी शो टाइम्स स्क्वेअरवर गेला, त्यामुळे खूप छान वाटत होतं. कॉल्स पण आले 3-4, त्यामुळे ऑब्व्हियसली हॅपीच असणार ना, हॅपीच होते. नाही, खरं सांगायचं झालं तर तुम्हाला प्रेक्षकांकडून आधीच अवॉर्ड मिळालेला आहे, पण आता इथे जे नॉमिनेशन्स आहेत त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या रसिक प्रेक्षकांकडून आपण हेच सांगूयात की असंच कमळी या मालिकेवर प्रेम करत राहा आणि पाहत राहा. येस, नक्की बघा 9 वाजता रोज झी मराठीवर.